नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे आस्था रोटी बँकेतर्फे जागतिक महिला दिनी पाणपोईचे उद्घाटन। सोलापूर येथे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कुंभारवेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास रविकांत तंबाके, राजू हौसेट्टी, संजय पाटील, बाळू भूमकर, कुंभारवेस येथील व्यापारी दयानंद आडके, आनंद तगी, अरुण आडके, अय्यूब पठाण, हरुण पठाण, जमादार, आकाश भूमकर, संजय गुळगी आदींची प्रमुख उपस्थिती होती। कुंभारवेस येथे ग्रामीण भागातील लोक हे मोठ्या संख्येने बाजाराला येतात। इथे येणाऱ्या लोकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आस्था रोटी बँकेतर्फे पाणपोईची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे, पुष्कर पोकाळे, छाया गंगणे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, मंगल पांढरे, स्नेहा मेहता, नीता अकुडे, संगीता छंचुरे, लक्ष्मी कुलकर्णी, सुवर्णा पाटील आदींसह आस्था रोटी बँकेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कुंभमेळा झाला, कालच आपला 8 मार्चला महिला दिन झाला आणि महिलांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत। त्यात हा सुंदर आणि चांगला उपक्रम थंड पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आपल्याला 2-3 महिने उन्हाळ्याची वेळ न बसता थंड पाणी प्यायला मिळेल आणि इथं आज कोण बोललं नाही तर मी येऊन थंड पाणी पिणारा मात्र तृप्त होऊन जाईल आणि मनोमन धन्यवाद देईल। तर असे पाठीमागून मिळणारा धन्यवाद आमच्या महिला मंडळाला, आमच्या क्लबला आनंदी वाटेल अशीच आमच्या मनात भावना व्हावी आणि बऱ्याच ठिकाणी असे उपक्रमाला राबवायची संधी मिळावी अशी बजरंगबली त्यांनी प्रार्थना। आज सोलापुरातील वाढता उन्हाळा लक्षात घेऊन पाण्यासाठी कुणाचे हाल होऊ नयेत म्हणून मध्यवर्ती आपण पाणपोईचा उपक्रम राबवलेला आहे। मोठा बाजार आहे, इथे खेड्यापाड्यातले लोक येत असतात, त्या लोकांना पाण्यासाठी कुठून भटकंती होऊ नये यासाठी हा पाण्याचा उपक्रम आपण केलेला आहे। मंगळवार बाजार भरतो, खेड्यातले लहान मुलं घेऊन काही लोक इथं बाजारासाठी येत असतात। वेळेत पाणी मिळत नाही, पाण्यासाठी आणलेलं पाणी गरम होतं, थंड पाण्यासाठी लोक म्हणजे त्यांची पाण्यासाठी उपासमारच होत असतील। ते काही तसं अडचण येऊ नये म्हणून आपण असं मध्यवर्ती ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे। लोकांनी पाणी जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन पाणी पिऊन पाणी न वाया घालवता याचा लाभ घ्यावा एवढंच सांगू इच्छिते।